राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसात 41,000 हेक्टर पिकांची नासाडी. नाशिक, नगर, जळगाव, अमरावती, बुलढाण्याला जबर फटका. पंचनाम्यानंतर मिळणार मदत. मान्सून आज राज्य व्यापणार. जून ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात महावृष्टी होण्याची शक्यता. 4 महिन्यात 107 ते 112% पावसाचा अंदाज. लातूरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. 2 तासात रस्त्यांना नद्यांचं स्वरूप. अनेकांच्या घरात पाणी. जनजीवन विस्कळीत. शेती पिकांचं मोठं नुकसान. ठाकरे बंधूंबाबत नारायण राणेंच्या वक्तव्यावर मनसे नेत्यांची नाराजी. लोकसभेला राणेंचा प्रचार ही चूक. मनसे नेते मनोज चव्हाण यांचं वक्तव्य. मुंबईत पहिल्याच पावसात साचलेल्या पाण्यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण. वांद्र्यात आशिष शेलार यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. बॅनरमधून आशिष शेलार यांना विचारले प्रश्न. वैष्णवीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांचा गंभीर आरोप. विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडी यांची नियुक्ती करण्याची मागणी. अगवणेंना पळून जाण्यास मदत करणाऱ्या चौंधे कुटुंबांविरोधात सुनेची मारहाणीची तक्रार. काळी जादू करत होते. चौंधेंकडून गाडीवर लाल दिव्याचा वापर करण्याचीही मुजूर. संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या घरी सापडलं घबाड. 58 तोळे सोनं आणि 3.5 किलो चांदी हस्तगत. एकूण 67 लाखांची संपत्ती जप्त. करदात्यांना मोठा दिलासा. ITR भरण्याची अंतिम मुदत वाढवली. 31 जुलै नाही तर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत भरता येणार रिटर्न. छत्तीसगडचा बस्तर जिल्हा तब्बल 44 वर्षांनंतर नक्षलमुक्त. 1980 पासून 44 वर्ष बस्तर नक्षल्यांचा बालेकिल्ला. केंद्र सरकारकडून बस्तर नक्षलमुक्त झाल्याची घोषणा.